बातमी अतिशय मोठी आहे, कारण किन्नर आखाड्याने अखेर मोठी कारवाई केलेली आहे। ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलंय। लवकरच नवीन आचार्य महामंडलेश्वर घोषित करणार आहे। तर ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यात आलेलं होतं आणि हे सर्व काही सध्याच्या महाकुंभ मेळ्यामध्ये घडलेलं होतं। मात्र आता लवकरच नवीन महामंडलेश्वर आचार्य घोषित करणार आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनवण्यात आलं, आता हटवण्यातही आलेलं आहे। काय कारवाई नेमकी केली आहे सविस्तर? किन्नर आखाड्याचे अध्यक्ष ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवण्याचं पत्र जाहीर केलंय। या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की सनातन धर्म आणि देशाच्या हितासाठी हा निर्णय घेतलाय। या पत्रात असंही लिहिलं आहे की देशद्रोही कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आले। तत्पूर्वी हिमांशी सखी यांनी सुद्धा ममता कुलकर्णीच्या नावाला विरोध दर्शवला होता। ममता कुलकर्णींबरोबरच लक्ष्मी त्रिपाठी यांनाही महामंडलेश्वर पदावरून हटवण्याची कारवाई किन्नर आखाड्याच्या वतीने करण्यात आली। निश्चितच धन्यवाद प्रमोद, दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। लक्ष्मी त्रिपाठीला महामंडलेश्वर पदावरून हटवलं, तर आता लवकरच नवीन महामंडलेश्वर आचार्य हे घोषित करणार आहेत। त्यामुळे आता पुढे महामंडलेश्वर हे पद नेमकं कुणाला दिलं जातं हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। आणि आता बातमी संपूर्ण राज्याचं खरं तर टेन्शन वाढवणारी आहे, कारण राज्यात जीबी सिंड्रोममुळे चौघांचा बळी गेलेला आहे। पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या पिंपरी गुरवमध्ये राहणाऱ्या 36 वर्षाच्या तरुणाचा जीबीएसमुळे आज मृत्यू झालाय आणि त्याच्यावर 21 जानेवारीपासून उपचार सुरू होते। दुसरीकडे पुण्यातल्या नांदेड गावातल्या 60 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय आणि या महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास होता। त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती आणखी खालावली, त्यामुळे तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आज त्या महिलेचा मृत्यू झाला। की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। खरं म्हणजे भाषा ही भावना व्यक्त करण्याचं साधन असतं, ते संपर्काचं साधन असतं आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचं साधन देखील आपली भाषा असते। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज मराठी भाषेला हा दर्जा म्हणजे राजमान्यता आहे। मराठी भाषेला अभिजात भाषा ही मराठी भाषा होतीच, प्राचीन भाषा ती होतीच। राजभाषा फारसी केली होती। त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढलं आणि या मराठी मुलकाची आणि आपल्या साम्राज्याची स्वराज्याची भाषा ही मराठी भाषा केली। त्यामुळे मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केली। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज आपली ही जी मराठी आहे, ही मराठी याची पाळंमुळं खोलवर गेलेली पाळंमुळं आहेत। सह्याद्रीच्या कडेपठारावरची मराठी आहे, कृष्णा भीमा गोदावरी वैनगंगा तापीच्या तीरावरची आमची मराठी आहे, सातपुड्याची आमची मराठी आहे, चंद्रपूर गडचिरोली सारख्या आमच्या आदिवासी भागातली मराठी आहे, अजिंठा वेरूळच्या लेण्यातली आमची मराठी आहे, किंवा साची आमची मराठी आहे, सातपुड्याची आमची मराठी आहे, चंद्रपूर गडचिरोली सारख्या आमच्या आदिवासी भागातली मराठी आहे, अजिंठा वेरूळच्या लेण्यातली आमची मराठी आहे, किंवा 720 किलोमीटरचा आमचा जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्यावरची आमची मराठी आहे। वाढतच जाते। किंबहुना अनेक वेळा मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत किंवा वेगवेगळे जे प्रकार तयार झालेले आहेत त्यातलं जे साहित्य आहे, त्यातली जी गोडी आहे, त्यातलं जे काव्य आहे, हे देखील मला असं वाटतं अतिशय वेगळं आणि अतिशय मनाला भावणारं अशा प्रकारचं हे काव्य आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतं। आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की आपला जो हा मराठी मुलूक आहे, ज्याचा उल्लेख मगाशी अजितदादांनी देखील केला, मराठी माणूस हा कधी स्वार्थी राहिला नाही। ज्या पानिपतच्या लढाईचा उल्लेख अजितदादांनी केला, त्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठे गेले होते।
ते भारताचं रक्षण करण्याकरता गेले होते, आपलं साम्राज्य वाढवण्याकरता गेले नव्हते. कारण त्यावेळच्या मुघल बादशहानी सांगितलं होतं, विनंती करून पत्र पाठवलं होतं मराठ्यांना की या ठिकाणी जर तुम्ही वाचवायला आला नाहीत तर ही दिल्ली देखील त्या अहमदशहा अब्दालीच्या अफगाणचा भाग होऊन जाईल, आणि म्हणून हा मुलूक वाचवण्याकरता केवळ तुमची ताकद आहे, तुम्ही त्या ठिकाणी या. आणि ज्यावेळेस मराठे तिथे गेले, मराठ्यांनी त्या ठिकाणी दिल्ली जिंकली, आणि जिंकल्यानंतर अहमदशहा अब्दालींनी त्यांना तहाचा लखोटा पाठवला. आणि तह काय मागितला? अहमदशहा अब्दाली म्हणाला की समजा मराठ्यांनी मला पंजाब, सिंध आणि मुलतान देऊन टाकला तर उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे, अशा प्रकारची मान्यता मी देईल. पण मराठ्यांनी सांगितलं चालणार नाही, अटकेपर्यंतचा भारत हे आमचं हिंदवी स्वराज्य आहे, हे मराठ्यांचं राज्य आहे आणि हा आमचा भारत देश आहे. आणि म्हणून त्या पानिपतमध्ये आमचे मराठे लढले. ही ताकद, ही क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यामध्ये तयार केली होती. हा वैश्विक विचार संत ज्ञानेश्वरांनी आम्हाला दिला होता, हा वैश्विक विचार आमच्या तुकोबारायांनी आम्हाला दिला होता. तो वैश्विक विचार घेऊन मराठी माणूस हा नेहमी आपल्या जीवनामध्ये जगलेला आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी देखील त्या ठिकाणी एक प्रकारे गुणवत्ता आणतो, त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी दुधामध्ये साखरेचं काम आमचा मराठी माणूस करतो. आणि म्हणूनच आज मराठी माणसाची कीर्ती ही जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे. दादांनी देखील त्यातली काही चांगली नावं सांगितली, शिंदे साहेबांनी देखील त्यातली अनेक नावं या ठिकाणी आपल्याला सांगितली. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो, संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक मराठी असेल, तुकोबारायांचे अभंग ज्यांनी मराठीच्या माध्यमातनं सामान्य माणसाला जगण्याचा मंत्र दिला, संत चोखामेळ्यांचा सामाजिक समतेचा नारा देणारी मराठी असेल, किंवा संत नामदेव, एकनाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई यांच्या रचनातून सामान्य माणसाला जगण्याचा जो मिळालेला अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचू शकल्या. कारण माय मराठी ही आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करत होती. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा जो काही नारा दिला, या नाऱ्याने ज्या प्रकारचं परिवर्तन या देशामध्ये आपण बघितलं, किंवा सावरकरांनी या ठिकाणी ज्या प्रकारे क्रांतिकारकांमध्ये एक स्फुरण दिलं. पुण्यात आपण पाहतोय विश्व मराठी संमेलन सुरू आहे आणि या विश्व मराठी संमेलनामध्ये देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी भगवानगड धावून आलाय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेश दिला. आजपर्यंत भगवानगडाचा राजकीय कारणासाठी वापर करू न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला, त्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे, आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय. आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. तर यावेळेस नामदेव शास्त्री यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहिलं. त्यामुळे आता भगवानगड आणि नामदेव शास्त्री पूर्णतः मुंडेंच्या पाठीशी असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत त्यांचं म्हणणं काय ते देखील आपण ग्राफिक्समध्ये बघतोय. धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जातंय. धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाही असंही नामदेव शास्त्री म्हणत आहे. धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झाल्यानं संप्रदायाचं नुकसान होत आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची दखल का घेत नाही. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केले जात आहेत असंही त्यांनी म्हटलं.
पुढची एक मोठी बातमी तर 53 दिवसांपासून आपल्याला टार्गेट केलं जात आहे. संकटाच्या काळात भगवानगड पाठीशी उभं राहिलंय असं धनंजय मुंडे म्हणत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आता फासावर लटकवणं गरजेचं आहे असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलंय. हे संकट आज आलेलं नाही आहे. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातं आहे. आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे. संतश्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. तर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेची पाठराखण केली. मात्र ही पाठराखण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगलाच भडकल्या. मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्री यांना माहिती नाहीये किंवा माहिती नसावी आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे नामदेव शास्त्रींना देणार असं दमानिया यांनी म्हटले. धनंजय मुंडे जेव्हा अगदी सुचिरभूत होऊन भगवान गडावर येतात ते धनंजय मुंडे वेगळे आहेत आणि जे समाजात वावरताना, लोकांमध्ये वावरताना ते जे धनंजय मुंडे आहेत ते वेगळी व्यक्तिमत्व आहे. तर हे त्यांचे दोन चेहरे जे आहेत, जे नामदेव शास्त्रींना दिसत असेल तो त्यांचा वेगळा चेहरा आहे आणि जो जनतेला दिसतो तो त्यांचा वेगळा चेहरा आहे. खूप इच्छा असून देखील जाता येत नाही आहे, पण मी हे कागदपत्र मात्र अतिशय एक्सप्लेनेटरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे. तर महंत नामदेव शास्त्री यांच्यावरती दबाव असेल यावर विश्वास बसत नाहीये. मात्र ते असं बोलले असतील तर हे भयंकर आहे. यात राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आनंद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या असा त्याचा अर्थ होतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. महंत कारण ऐश्वर्य संपन्न ते श्रद्धास्थान आहे मोठं. खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही. संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवतात आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतात? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्तसुद्धा करतील. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. धनंजय मुंडेंनी आज श्री संत भगवान बाबा समाधी मंदिरात विधिवत पूजा केलेली आहे आणि दर्शन सुद्धा घेतलं असल्याचं बघायला मिळालं. आज ते पुन्हा एकदा नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतील. दरम्यान धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भगवानगडावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही आणि या पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. अजितदादांकडून छातीचा कोट करून मुंडेंचा बचाव केला जातोय असंही आव्हाडांनी म्हटलं. नामदेव शास्त्री यांच्याकडून आता धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जाते. मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी त्यांना गुन्हेगार ठरवलं जाते. ही प्रतिक्रिया नामदेव शास्त्री यांनी दिली आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाल्याचं दिसतंय आणि आता पडद्यामागून शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार आहेत अशी देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे चर्चांना उधाण आलं. मात्र आपण एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो असं धंगेकरांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. त्यामुळे सध्या तरी धंगेकरांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम लागलाय. अहिलानगर जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय. ठाकरे गटाचे 12 माजी नगरसेवक, माजी महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुक्तागिरी निवासस्थानी पक्षप्रवेश झालाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहे. पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
आपण हे दृश्य पाहतोय. खरं तर रवींद्र दंगेकर हे शालेय पोषण आहारामध्ये अंडी समाविष्ट व्हावी यासाठी आंदोलन करतायत. त्यांनी आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेतला असल्याचं बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडतीये आणि या बैठकीमध्येच दंगेकर जे आहेत ते आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. रवींद्र दंगेकर यांची ही मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मागणी मानली जाते, कारण विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश व्हावा असं यावेळेस रवींद्र दंगेकर यांचं म्हणणं आहे. खरं तर या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. आपण या क्षणाची ही बातमी पाहतोय. खरं तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आपण ही दृश्य पाहतोय आणि जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. शालेय पोषण आहारातून अंडी बंद करण्यात आली आणि अंडी बंद केली असल्यानं यावेळेस जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले आहेत आणि यावेळेस अंडी घेऊन जितेंद्र आव्हाड या कार्यालयात सुद्धा पोहोचले असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. एकंदरीत त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय. जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेले आहेत. त्यांनी संतप्त भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खरं तर त्यांची ही आक्रमक भूमिका आपल्याला बघायला मिळते. तर जितेंद्र आव्हाड यांची ही मागणी आता मान्य होते का हे बघणं महत्त्वाचं. पुढे पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी मुक्कामी होते. नेत्यांमध्ये भेट होऊ शकली नाही. छगन भुजबळ यांना नियोजित कार्यक्रमाला जायला उशीर होत असल्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नाही असं भुजबळांनी सांगितलं. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सासवडला येणार आहेत. सासवडच्या पालखीतळ मैदानावर भव्य आभार सभेचं आयोजन झालेलं आहे. विधानसभा निवडणुकीत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांच्या विजयानंतर आभार सभा आयोजित करण्यात आली. संध्याकाळी ही आभार सभा होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करा. स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, नागरिकांना विश्वासात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. या दोघांमध्ये मनोमिलन घडून आणण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी अनेक महिने केला. मात्र अद्यापही त्यात यश न आल्यानं रक्षा खडसे यांनी दोघांच्या मनोमिलनातून हात झटकल्याचं समोर आलं.